माझ्या बांधवांनो, आता जो विषय चालला आहे, अशा सभांच्यामध्ये लांबट बोलून चालत नाही, मुद्द्यावर बोलावं लागतं. आणि सभेने जे मुद्दे पुढे आणलेले आहेत त्याच्यामध्ये भारतातली जी मतदानाची सबंध प्रक्रिया आहे, या प्रक्रियेबद्दल अनेक शंका उपस्थित झालेल्या आहेत. इतकंच नव्हे, आजची जी सभा आहे त्या सभेच्या सगळ्या नियोजकांचं मत असं आहे की आजचं सरकार निवडणूक यंत्रणेचा वापर अतिशय लबाडीने करत आहे. तांत्रिक काहीतरी गडबडी करून निकाल बदलले जातात, नियम बदलले जातात, वेळा बदलल्या जातात, नावं बदलली जातात, मतदारसंघ बदलले जातात. आणि निवडणूक आयोग सरळ शांतपणे म्हणतं, म्हणतं, नाही नाही, काय सगळं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. अशा ह्या पेचामध्ये ज्यांना परिवर्तनवादी संघटना आहेत त्या संघटनांना एक भूमिका घ्यावी लागते. मेश्रामांना मी एवढ्यासाठी मानतोय की त्यांनी यात लिहिलं की सत्याग्रह करावा लागेल. कारण सरकार हटायला भेटलेले आहेत, कारण त्यांना ते पावतं आहे, ती व्यवस्था त्यांना पावते, म्हणून ते सरळ म्हणतात नाही नाही, काय काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. पण प्रश्नांची उत्तरं मी तुमच्याबरोबर आहे. पण मी एक मागणी केली होती, ठीक आहे, आपण एक वेगळं आयोग नेमू ना. सरकार विचार करायला तयार नाही, निवडणूक आहे, त्यांच्या बटीक बनलेलं आहे, अशा वेळेला करायचं काय. तर थोडा वयाचा फायदा घेऊन आणि स्वातंत्र्याच्या चळवळीपासून आत्तापर्यंत जी जी आंदोलनं झाली त्या प्रत्येक आंदोलन बोराडे वयसं काही मंडळ होती, त्यासाठी कोणी पेढा खायचा नाही, तो पेढा फेकून द्या. आणि मुलांनी खरोखर त्या वाळूवर सगळे तो पेढे फेकले, सगळे पाऊस पडला होता सगळा. आणि ते आता एक गवंडी नावाचे शिक्षक होते, ते कम्युनिस्ट होते, नाही खारे हा विजय आहे, खारे म्हणजे ते दुसरं राष्ट्र म्हणून त्यांचा विजय झाला म्हणून ते झालं. आणि ते बळबळ हे करायचं, पण नाही, लोकांनी ऐकलं नाही. मी परत मला सांगतो, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, गोव्याचं आंदोलन, मराठवाड्याचं आंदोलन, आमचं नामांतराचं आंदोलन, या सगळ्या मंडल आयोगाचं आंदोलन, ही सगळी आंदोलनं बामसेबचे म्हणतात. कारण श्रीरामजी तर संरक्षण संघटने होते, नंतरच्या काळात स्वतः जर भेटायला यायचे नाही सांगितले पुण्यामध्ये फुल्यांना, चळवळीमध्ये फुल्यांचा हे यावा. आता अग्रकुणी झाला असेल तो कांचार पाणी झाला. आणि ते पुण्याला आले की यांना मग आठवत सकाळी ते पुण्याला आले की ते भेटायला यायचे, ते भेटायला यायचे. इतकंच नव्हे तर पुढे राखीव जागांच्याबद्दल त्या बाई आपल्या त्या कोल्हापुरात 3 दिवस येऊन राहिल्या, कारण राखीव जागांची अंमलबजावणी शाहूराजांनी केली. आणि म्हणून त्या 3 दिवस येऊन राहिल्या होत्या. का तर त्यांचं एक धोरण होतं की सुटं नाही चालायचं, चळवळींची सांधणी करत, योग्य त्यावेळेची योग्य त्याला मान्यता देत, माझंच धोरण जाऊ दे खोडं असं नाही. तर आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा करायची आहे तेव्हा व्यापक सगळे प्रश्न नाही घेता येत, तात्विक व्यावहारिकदृष्ट्या वागावं लागतं आणि सगळे प्रश्न घेऊन आंदोलन उभं करावं लागतं. आता मी उपोषण सुरू केलं आणि 2 मुद्दे आले पुढे. एक मुद्दा निवडणुकीच्या काळात झालेला प्रचंड भ्रष्टाचार, पैशाचा भ्रष्टाचार, आणि नंतर तुमचं हे यंत्र आले. आता मला सांगायचं आहे, त्याचं पहिल्या गोष्टीकडे पण लक्ष ठेवा. तुम्ही भ्रष्टाचाराच्या गोष्टी बोलता, अण्णा हजारेंना बोलता, त्यांच्याशी भेटता, आणि ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही एकेका आमदाराला किती काय 50 कोटी दिले का 5 कोटी दिले मला माहीत नाही, पैसे देऊन तुम्ही सत्ता पाडलीत. काय केलं तुम्ही यात, कसली डिंग मारलीत. आणि परत वरती आम्हाला ते करावं लागलं म्हणे. अरे वा, करावं लागलं म्हणजे कधी ज्यानं त्या विश्वासात घेतलं, कधी सांगितलं की असं होतं आहे. पैसे घेतले, तुम्ही पैसे घेतले हे झाकून का ठेवता. म्हणून
आणि आताचे मुख्यमंत्री जे आहेत ते काय म्हणतात, काय वाटेल ते असो, पण माझ्या आयुष्यात मी 1-2 कर्तव्य करायला सांगेन की 2 मोठे राजकीय पक्ष मी फोडले, घातलं, असे संदेश पाठवत होते. आज ती माणसं राज्यावर आले. आज परत प्रश्न तुम्हाला मला कळत नाही. मी या देशातल्या लोकशाहीचा नागरिक आहे ना, मला मताचा अधिकार आहे ना, जे चालले ते मला कळलं पाहिजे ना, खाजगी नाही. RSSचं काय घटना काय सांगते मला, मी कधी एवढं जास्त हे वगैरे तुम्हाला मुद्दाम तो जेलमधून सुटल्यानंतर मी 2 पुस्तिका लिहिल्या, एक संघाची ढोंगबाजी आणि दुसरं पुस्तक लिहिलं की संघापासून सावध. 2 पुस्तिका लिहिल्या. मी ज्या पक्षात होतो त्यांचं काय, त्यांना ते अडचणीच होतं. ते म्हणाले ह्या माणसाचं डोकं फिरलं आहे, याला समुद्राचं पाणी पाहता. SM जोशीसारखा मनुष्य म्हणाला तो. आम्ही सांगतो, मी ते बोलू नये मुद्दा मी सांगतो होता. आता माझं वय वाढलं असल्यामुळे आज सांगायला हरकत नाही मला. आणि मी त्याला सांगितलं की सर्वात मोठा कोणता घोटाळा होईल, हे घटना बाजूला फेकून देतील, जरा सावध, संघापासून सावध. आज त्या पुस्तकांचं काय जायचं तो तुम्हाला मी सांगणं बरं नाही आहे. आज प्रश्न तोच आला आहे. आज तुम्हाला घटना मान्य आहे ना, मग कुंभमेळा कशासाठी? तुम्ही कुंभमेळ्याचं आयोजन त्यांना करू दे ना, कोणाला करायचं महाराजांना. सरकार का करतंय ते प्रश्न आपण सुद्धा गोंधळून जातो. लक्षात ठेवा, आम्ही कोणता, आमचं म्हणणं काय नाही, ते ठीक आहे ना भाऊ, तू आंघोळ कर, तुला काय करायचं कर, ते काय करायचं ते कर, आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही, काठेवरती कर. पण सरकार का करतंय? मोदी का जातात? आणि मोदी इतरांच्यावर इतरांची बायको असतो, मोदींची बायको मोदींच्या बरोबर का नसते? विनोदाकरता नाही बोलत मी. तुम्हाला घटना मान्य आहे ना, इथं स्त्री पुरुष समता मांडली गेली आहे ना, देशाची तुम्ही तिला त्या बाईला एक नागरिक म्हणून पहिल्या एक नंबरची नागरिक म्हणून तिला मान्यता आहे ना, फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया. आणि मग तू इथे जाऊन काय करता? बरं, माणसं मेली, गैरव्यवस्थेमुळे मेली ना. कशामुळे मेली माणसं? जबाबदारी कोणाची? एकही लोक माणसं विचार म्हणते तुम्ही राजीनामा द्या म्हणून. माझा आपला बारकावात मी काढला आणि म्हणालो राजीनामा द्यायला पाहिजे. अहो, लालबहादूर शास्त्रीचं एक अपघात झाला तर रेल्वेचा हे देतात, इथं माणसं मरतात. आता कालही परत तेच झालं. रेल्वेचा केवळ गर्दीमुळे ती प्लॅटफॉर्म सांगायची त्यातमध्ये माणसं मेली. काय माणसाच्या जीवनाला काही किंमत आहे की नाही या देशात? काय किंमत काय? आणि कोण मरतात? अदानी अंबानी नाही मरत, मोठे नाही मरत, गरीब माणसाची म्हणून मरतात. तेव्हा प्रश्न तुम्हाला जबाबदारी घ्यायची नाही. कार्यक्रम चांगले झाले म्हणून सांगायचं, बाहेर काय सगळी द्या. तर जास्त वेळ तुम्हाला मी थकवणार नाही. तुम्ही सुद्धा एका निर्णयावर आला तर त्या निर्णयाचा पाठिंबा मागण्यासाठी तुम्ही मला फोन केलात. तुम्ही सत्याग्रह खरं बरं केलं. ही कोणी नुसती चर्चेपेक्षा सुद्धा काहीतरी एक पाऊल उचलायचं म्हणून तुम्ही सत्याग्रहाचा नारा दिला. पण नुसतं ते EVMचं ठेवू नका. EVMचं तर येईल, निवडणूक काय काय करते ते सरकारच्या ताब्यात आहे. काही नाही सब बॉलबेल काही नाही. आता मी ह्या वयात मत द्यायला गेलो ना, जिथं ठेवलं होतं, अहो यादी एवढी होती, आधी एक तर दिसत नाही, आत्तासुद्धा दिसत नाही. त्याच्यानंतर ते चष्मा लागणं, ते तिचं उजेड नाही ते बघणं, ते नेमकं बोट बरं, ती बोट त्या जागा एवढीशी, त्याला बोट नेमकं असं 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 बोट ठेवायचं का? मला माझी बायको म्हणत होती, आम्ही दोघं गेलो, अहो असं धरू नका, असं धरा आणि मी तुमचं बोट धरते आणि तुम्ही तिथे उठवा. ही परिस्थिती मी स्वतः अनुभवली आहे ना, मी स्वतः अनुभवली. ती म्हणाली, बघा तुम्ही इकडे बोट लावू, ते दुसरीकडे बोटं उठतील, तुमचं असं बोट धरा आणि ते बोट बरोबर ठेवा. ही माझी परिस्थिती होते. आणि तुम्ही लक्षात, तुम्ही म्हणता काही होत नाही, गमत आहे. तुम्ही म्हणता तुमची घरी मतं हे करायची हे घेतली का बरं? मी पाहत होतो की काय आहे ते. म्हणजे माझ्याकडे जी मतपत्रिका दिली होती त्यात 20-22 माणसं. बरं, ते जाऊ दे, बाकीचे प्रश्न जाऊ द्यात.
आम्हाला या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित करायचे होते ना, तुम्ही आम्हाला मांडू देत नाही. आम्हाला याचं उत्तर पाहिजे, जेवढे उमेदवार इथे उभे आहेत या उमेदवारांची मागच्या वेळची संपत्ती या संपत्तीमध्ये फरक का पडला, कुठून पडला, कुठून पैसे आणले यांनी? कोट्यावधी रुपये. माझा प्रॉव्हिडंट म्हणतं की मला काही म्हटलं तर जमत नाही, मरतोय मी, आणि इकडे 50 कोटी होते, आज 200 कोटी झालेत. कसे झालेत? आणि शिवाय एक सही केली तर जन्मभर पेन्शन. एक दिवस आलाय, ते कोणते क्रिकेटर आहेत, कोणी एक नटी आहेत, एक एक दिवस तयार करून गेलेत, आलेच नाहीत, त्यांना दिलेच ते रे. असे काही प्रश्न आम्ही उपस्थित केले. आम्ही कधी करायचे? तुमचं काय काय नाही, काय नाही, नो नो नो, आवाज नाही. अशामुळे माझ्यासारख्या माणसाला, सजग माणसाची अस्वस्थता वयाची सबब करत नाही. मला असं वाटतं याचा मुकाबला केला पाहिजे. मेश्राम, तुम्ही योग्य निर्णय केला आहे. सत्याग्रहाच्या गोष्टी तुम्ही जो विचार करतात, पण त्याला ह्या दोन्ही कार्यक्रम जोडून द्या. पैशाचा जो अत्यंतिक वापर, आता सांगा, लाडके बहीण हा निवडणुकीच्या वेळेस कशी काय सुचली, आणि आता त्या बहिणींचं काय चाललंय बघा. मला माझ्या संघटनेत दुकानामध्ये काम करायची बाई मला म्हणते, बाबा माझं वय 65च्या पुढे गेलं, आता ते म्हणते तुला नाही, म्हणजे बहीण लाडकी 65ची झाली की मिळली का, असं ती मला वाटते. मी बोनसचा कार्यक्रम घेतो, ती मला म्हणते बाबा ते बाकीचं जाऊन द्या, हे प्रश्न तिकडे विचारा, तुमचंच ऐकतेल नाही, दुसरं कोणाचं नाही ऐकायची. आता उपोषण केलं, आले भेटायला आले, सगळं आलं, सगळं झालं. त्यानंतर आम्ही काय केलं तुम्हाला माहिती आहे, तुम्हालाही मला सांगायचं आहे. आपल्या मनामध्ये सुद्धा गोंधळ असता उपयोगी नाही. आम्ही तिकडे जाहीर केले, लोकमान्य टिळक म्हणाले होते की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. आम्ही त्या पुतळ्याच्या पैशाला धरणं धरलं 1 तारखेला. का? त्याने विचारलं होतं की डोकं जागेवर आहे का. आज तुमचं डोकं जागेवर आहे, बोला. किती लोक आले? आले, आणि आलेच. आधी जागा मिळणं, मग पोलिसांनी परवानगी देणं, मग मेट्रोची खोदाई झालेली, मग इकडे होत नाही, तिकडे होत नाही, ते होत नाही, तरी आपण केलं. मग मौन व्रत धरलं आम्ही, मौन व्रत धरलं एक गांधीच्या पुतळ्याजवळ. बोला, एक दिवसभर आम्ही बोलणार नाही, पण आम्ही अस्वस्थ होय सांगणार आहोत. आज सर्वात मोठी कोणती गरज असेल, मला काय मिळू न मिळू देत, पण मला लोकशाहीचा नागरिक म्हणून माझ्या मनातली अस्वस्थता मला नोंदवता आली पाहिजे. जे चाललंय त्याच्यावर बोलायला मतदार म्हणून मला हक्क आहे. तुम्ही वय खाली आणलंय, पण बोलू देत नाही तुम्ही. आता तुम्ही म्हणतात की हे शहरी नक्सलाईट आहेत. शहरी नक्सलाईट म्हणजे काय? काय केलं तुम्ही? आंबेडकरांचे जावेच त्यांना आत ठेवलं ना. काय केलं? काय सिद्ध झालं? किती वर्ष ठेवलं? म्हणजे तुम्ही एखाद्या माणसाला, आणि खरे गुन्हेगार असेल त्याच्या पाठीशी. बीडमध्ये काय चाललंय? गुन्हेगार समोर दिसतोय पण पकडायचं नाही का. तो तुमच्याकडे माझ्याकडे, तो काय करेल तर नेम नाही. तो धादांतपणे सांगतो, हो मला 2 बायका आहेत. बरोबर आहे का माझं? तुम्ही सांगा. तो सरळ सांगतो मला 2 बायका आहेत, मला मुलं आहेत. आणि शासन काय करते? तुम्ही रोज दुसरी बातमीच नाही, जणू काही बीडमध्ये दुसरं काही घडतच नाही. अशा वेळेला सुजाण नागरिकांनी रस्त्यावर येणं हे महत्त्वाचं आहे. तुमच्याबरोबर मी रस्त्यावर यायला, मला माहिती आहे मला अटक करतील न करतील, आपल्याला काहीच वाटत नाही. 50-52 वेळा जाऊन आलं, त्याच्यामुळे काही जेलमध्ये काही वाईट नसतं फारसं. जेलमध्ये तिथे गेल्यानंतर माणसं म्हणतात बरं झालं तुमच्यासारखं माणूस भेटलो, आम्हाला इथं माणूस भेटतच नाही म्हणतात. एक अशी गंमत असते. आता ते तर त्याची नोंदणी सुरू करा. पण मी तुम्हाला एवढीच विनंती घेईन, त्याच्या अगोदर एकदा या देशातल्या 5-10 विद्वानांचे एक जाहीर करा, एक प्रयत्न करा तुम्हाला करता आलं तर, की चला तुम्ही सांगा, तुम्हाला आम्ही हे अधिकार होतो, सरकारचा पण नाही, तुमचं आमचं पण नाही, तुम्ही पाहात, तुम्ही आम्हाला निर्णय द्या. पण हे 2 विषय, निवडणुकीतल्या पैशाचा वापर आणि यंत्रातल्या गडबड. आता त्यात एक फट आहे बरं का. कोणती?
आपण ज्यावेळेला मत टाकतो त्याला एक चिठी पडते तिकडे, त्या चिठ्ठ्यांचा हिशोब का नाही करत? तर हे कसं येईल? काही विद्वान त्यातले लक्षात घेऊन आणि समाजातले काही चांगले जाणते लोक आज झाले काय, चांगले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी असलेली माणसंसुद्धा तुम्हाला सांगतो पुढचं लक्षात घेऊन वागतात. आता काय पुढचं? अरे रे बा, तुम्ही कमाल झाली. ते पी बी सावंत गेले, ते खरे आपले जवळचे मित्र होते, फार मित्र होते. तेव्हा जास्त न बोलता मी तुम्हाला एवढं सांगायला आलो आहे, मी तुमच्याबरोबर तर आहे. आता तुम्ही दरवेळा बोलवता, हे तुम्ही असेही सांगता सर तुम्ही या बोला जा, आपण बरोबर आहोत. आणि आपलं काम आहे अस्वस्थता लोकशाहीत मी लपवून ठेवणार नाही. मला वाटणारी अस्वस्थता मी दगड मारणार नाही, मी शिवी देणार नाही, पण माझं आवाज तुम्ही बंद करता उपयोगी नाही. हे निकेने प्रकरण अहो काय बातमी असताना आपल्याला काय वाटत आहे? 24 माणसं तुम्ही मारली एका 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 दिवशी. एवढे नक्षलवादी एकदम सापडले महाराष्ट्रातल्या विभागात. 24 माणसं एका दिवशी मारली. सूतक पडलं. सगळी माणसं अशी होती. काय पुरावे आणले त्यांचे तुम्ही? आता तर पुराव्यावर काही नाही, लोकच मागणी करतात फाशी द्या, नाही तर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात तुम्हीच मागणी केली होती ना फाशी द्या म्हणून, मारतात लोक जेलमध्ये. त्यात बिघडलं काय? काय घटनेचं पालन चाललंय तुम्हाला मी सांगतो. त्या बदलापूरच्या आहेत त्या सगळ्या घटनेचं. तेव्हा केवळ निवडणुकीचे निकाल नाहीत तर तुम्ही सर्रास घटनेची पायमल्ली करता. तुम्हाला घटना मान्य नाही आहे, तुम्हाला घटना मान्य नाही आहे. धर्मराज्य इथं आणायचं नाही आहे ठरलं असताना सुद्धा तुम्ही ते आणतात. अशा वेळेला तुरुंगाची भीती बाळगू नका, तुरुंगाची भीती बाळगू नका. हे बघा, स्वातंत्र्याच्या चळवळीत बॅरिस्टरीचा पोशाख किती लोकांनी सोडला? विचार करा, सोडल्या ना लोकांनी काही. आज त्याच्यापेक्षाही इंग्रज तरी बरे असे आजचे राज्य करते. त्यांना काहीतरी लोकशाहीची चाड होती, यांना काय, यांना काय? हे तोंडाने म्हणतात घटना मान्य. हो घटना मान्य, वाह, मुख में राम और बगल में छुरी. फार हुशार असतात. राम 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 राम. मग म्हणलं, ते म्हणतात मी कुठे राम म्हणालो, मी मरा 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 म्हणालो. असे खेळ करण्यासाठी खूप पटाईत लोक आहेत ते. तेव्हा जास्त न बोलता एवढंच मी सांगतोय. सत्याग्रहाचा आंदोलनाचा तुम्ही हे करतात, चांगली गोष्ट आहे, पण 2 गोष्टी करतो. तत्पूर्वी एक आपण जरा प्रयत्न करा, पी बी सावंतांच्यासारखी काही मंडळी असतील ते एक खाजगी आयोग नेमून जर एकदा त्याला एकदा जाहीर करून देत. संयुक्त मंडळाचं सगळ्या जवळचे हे झालेलं आहे. जनतेच्या वतीने हे करणारे जरा मिंदेर सरकारचे मिंदन असलेली अशी माणसं गाठून आपल्याला त्यांचा सुद्धा निर्वाह द्यावा लागेल. एरवी हे सरकार प्रचाराबद्दल आता बघा चालतं. दुसरं नागरी प्रश्न त्याच्यावर आता स्वतंत्र प्रत्येकाचे कार्यक्रम आहेत. तरुणांच्या बेकारीवर सगळं सर्वात मोठं आक्रमण अमेरिकेचं तर जे सुरू झालं आहे, एक प्रकारे जागतिक पातळीवर एक गोंधळ सुरू झाला आहे. विश्राम तुमचं साधन आहे बरं काय, यातून करायची जगालाही वाट मिळेल, नुसती भारताला नव्हे. कारण जागतिक पातळीवर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष काय म्हणतो, तर पनामा ताब्यात घेणार, कॅनडा आमचं एक राज्य बनणार. तुम्हीच सांगा, आता बोलतो आश्चर्यकारी गोष्ट आहे, पण तो बोलतोय, तो मनुष्य सरळ बोलतोय की पनामा ताब्यात घेणार. कॅनडा एक देश आहे, कॅनडा त्या देशात दिसणार की तो देश एक स्टेट बनवणार आम्ही. आणि मोदी त्याने बोलवलंय म्हणून किती अपमान, केवढा अपमान. आता पेपरवाल्यांचा खल, का बोलवलं नाही, का बोलवलं नाही. आता काय त्यांचं प्रेम जमलं नाही, आम्हाला काय माहिती काय त्यातलं, पण नाही बोलवलं. पण खल किती. पण बाकीच्या प्रश्नांच्यावर आता सुद्धा रुपयाची किंमत खाली गेली. अमेरिका अध्यक्ष निवडून आल्यानंतर काय झालं असेल, किती खाली गेली बघा. हे 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 मोदीने उत्तर आहे. तुम्हाला बोललं नाही नुसतं तर तुमच्या रुपयाची किंमत खाली गेली, नेली आहे, नीट लक्षात घे. जातोस कुठे.
पण या प्रश्नांचा विचार करायला लोकांना सवडच द्यायची नाही. काहीतरी बदनाम करत जायचं, शहरी नक्षलाईट म्हणायचं, नाहीतर आपलं बीड जिल्हा, दुसरी बातमीच नाही काही, अजिबात नाही. असं जे चाललं आहे, या गोंधळात तुम्ही हा जो प्रयत्न करतात, या प्रयत्नाला माझी साथ राहील. मी वयाची सबब करणार नाही, पण मात्र हालचालीवर मर्यादा आहेत. पण जर तुम्ही आयोग नेमावा, काही आयोग नेमावा आहेत, प्रयत्न करून बघा, आपण करावा. तुम्ही केलं नाही तर त्याची अट म्हणून मी नाही बोलत. आपण एकमेकाचे साथी आहोत आणि भारतातली लोकशाही आणि घटना आम्हाला जिवंत ठेवायची आहे. आज माझी संस्था राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने प्रत्येक गावात घटना घरात आग्रह करते. हे मुसलमानांना मशीद असेल, हिंदूंना मंदिर असेल, पण गावातली सगळी माणसं एकत्र येतील सन्मानाने, असं प्रत्येक गावात घटनाघर का असू नये. आम्ही तो प्रयत्न चालवलेला आहे की जे मी कोणत्या जातीच्या कोणत्या धर्माचा नाही, मला सन्मान नागरिक म्हणून येता आलं, मला नागरिक म्हणून इथे येता आलं पाहिजे लोकशाहीचं. त्या संविधानाचा बचावाचेही तुम्ही जे करतायत, या सगळ्याच उपक्रमांना आता काय असतं की काही वेळा मार्ग बंद होतात आणि आपल्याकडे काय असतं, निष्क्रिय मंडळी काही न करता अशा तऱ्हेच्या फटींचा उगाच विचार करत बसतात आणि बोलायचं काय, ते आमच्यापासून सावध राहा. आता का गंमत आहे, मी ऐकतोय आणि पाठीमागे संवाद चालला आहे, तुझी बाबाडाचं फार बोलू नका, सावध राहा. हा काहीच करणार नाही. आपल्यामध्ये असे लोक आहे, मूर्ख लोक आहेत की जे नुकसान करणार काही नाहीत, पण हळूच म्हणणार. मातंगा म्हणते, तू मातंग आहे कोण आहे, सावध. ते काय बस अंकल शेजारी बसले, अंकलना विचारा ना काय चालतंय ते. जन्मोजन्म मी एकत्र राहिलो, सगळं झालं आहे. तेव्हा थोडंसं लांबलं माझं भाषण, माफ करा मला. पण आता मी लक्ष्मण मान्यांचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला जाऊन आलो आणि आणखी एका ठिकाणी जरा थोडीशी हजेरी लावायची आहे बायकोला आणि मला. हां, तर मला तुमचं हे आवडतं, खरंच आवडतं मला तुमचं, ते फार बरोबर वाटतं. तेव्हा तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जिंदाबाद, जिंदाबाद.